थोडं सांगा ना भूषणजी की लवकर लग्नासाठी काय उपाय करायला पाहिजे. 100पैकी 70 लोकांचं जे कन्सल्टेशन असतं ना ते फक्त ह्याच्या संदर्भात असतं. लग्न जमवायचं. आमचं लग्न जमतच नाहीये. ते सलमान खानचा विवाह का नाही होत ते मला एकदा त्याची कुंडली बघून बघायचंय. तर सप्तम स्थानी जर हे 4 प्लॅनेट असतील तर या व्यक्तींचे विवाह उशिराने होतात. तुम्हाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये विवाहाचे कमीत कमी 7-8 वेळा योग येतात. लग्नानंतर व्यक्तीचं नशीब बदलतं का? लग्न बघताना कुंडलीमध्ये काय काय बघितलं जातं? कुंडली बघणं का आवश्यक आहे लग्न जमवताना? असं काय बघतं ॲस्ट्रॉलॉजर कुंडलीमध्ये की हे समजतं की हे लग्न होऊ शकतं किंवा होऊ शकत नाही किंवा याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतं? नेमकी कुंडली कशी बघितली जाते लग्न जमवताना? म्हणजे कुंडलीत असं समजतं का की ह्या व्यक्तीला कसा पार्टनर मिळणार आहे, कोणता पार्टनर योग्य आहे? आजकाल नवीन जनरेशन लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या गोष्टीमध्ये राहत आहेत. तर त्या केसमध्ये सुद्धा त्या दोघांचा प्रभाव पडतो का कुंडलीचा जर सोबत राहत असतील तर? कुंडलीमध्ये प्रेमविवाहाचे योग असं काही समजतं का की 36च्या 36 गुण मिळाले तर त्या व्यक्तीने दोघांनी लग्न करूच नाही? याच्या पाठीमागं काय? एखादी मुलगी समजा तुम्हाला खूप आवडते आणि तिच्यासोबत लग्न करायची इच्छा आहे, परंतु जेव्हा कुंडली बघायला गेलं तर मग त्यांना समजतं की आपली कुंडली मॅचच होत नाही, जुळतच नाही. मग अशा वेळेस कुंडलीचं ऐकायचं की हृदयाचं?